बाबा एवढा मोठा खेकडा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, रिअल लाईफमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज चाललो आम्ही डोंगरावरती खेकडे पकडायला. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही चाललो आहे काठी घेऊन, कारण काठी नसली काय दम लागतो आहे ना वरती चढायला, आणि काठीने आम्हाला सोपं जातं आहे वरती चढण्यासाठी. हे बघा पाखरांचा किती गुणगुणाट आवाज येतो आहे आता, तर ऐकू शकता तुम्ही. हे बघा किती मोठे डोंगर आहेत आणि त्यातून सूर्याची किरणं पण किती भारी पडली. आणि आता आम्ही गांडोळे खणतो आहे खेकडे पकडायला. हे बघा एवढी खणलेत आता, ते खणतो आहे तो योजतो आहे बघा. अशा प्रकारचे असतात गांडोळे. आता गांडोळे खणून झाल्यावर आम्ही जाणार आहे डोंगरावरती खेकडे पकडायला. हे बघा आता आम्ही जाणार आहोत. हे बघा चाललो आहे आता वरती डोंगरावरती खेकडे पकडायला. तर चला. हे बघा किती मोठमोठे झाडं आहेत आणि खूप दाट जंगल आहे, आणि ती पुढं दिसतोय ते डोंगर आहे, त्यावरती जायचं आहे. हे बघा आता आम्हाला आता खूपच दम लागला आहे. ह्या डोंगरावरती जायचं आहे आता आम्हाला खेकडे पकडायला. हे बघा काठीचा किती भारी उपयोग होतो आहे. हे बघा हे डोंगर आलेत आता जवळ, आणि इकडे धबधबे खूपच आहेत. झूम करून नाही दाखवू शकत, कारण ते जरा प्रॉब्लेम आहे मोबाईलला. हे बघा खूपच अवघड वाट आहे. या टापऱ्यावरतून जायचं आहे आम्हाला. खूपच खतरनाक वज चालावं लागतं, आणि सरकन पण. हे पाणी असते ना त्यावरून सरकन. तर तुम्ही कधी डोंगरावर गेले असतील तर असे टपरे दिसले असतील तुम्हाला, त्यावरून सरकत आहे. तर जाऊया पुढे चालत चालत मस्तपैकी त्या डोंगरावरती जायचं आम्हाला खेकडे पकडायला. आणि खूपच चांगलं वातावरण आहे आज. इथून खाली पडलो तर डायरेक्ट गेलो, वरतीच गेलो. त्यामुळं सावकाश चाललो आहे आता आम्ही. वाट नाही बराबर. हे बघा झाडे किती मोठाली आहेत, आणि पाखरांचा पण खूपच छान आवाज येतोय. सकाळी म्हणजे पाखरांचा खूपच छान आवाज येतोय. हे बघा सगळे रान हिरवं झाले आहे आता, आणि खेकडे पण आता सापडतात, कारण पावसाळ्याच्या वेळेस खेकडे सापडतात, कारण तेव्हा ते त्यांचे बिळं ओपन करतात ना, म्हणून बिळ सापडतात. इथं आता मी थोडं पाणी पितोय. हे बघा पाणी खूपच तहान लागली होती, आणि चला जाऊया पुढे. हे बघा तिकडे एक धबधबा आहे, त्या डोंगरावरून मी येतोय खाली वाहत वाहत. तर जाऊया आता डायरेक्ट वरती चालत चालत. हे बघा माझा मित्र पुढे गेला आहे. हे कसलं फुल आहे ते मला पण माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा हे कसलं फुल आहे. ही बघा इथं आलो आहे आता धबधब्यापाशी. आता डोंगरावरती पोचलो आहे आता आम्ही. ते काय झालं तर जरा फोन कॉल आला होता, त्याच्यामुळं डोंगरावरती पोचले ते मला शूट नाही करता आलं. तर समजून घ्या, आम्ही डायरेक्ट आता डोंगरावरती आलं. हे बघा खेकडा पकडतो आहे आता. ते बघा कशा प्रकारे पकडले ते व्हिडिओमध्ये बघा आता तुम्ही, त्यांनी कशी खेकडा पकडलाय तो. हे बघा आता आलाय जवळ बिळावरती. जो बघा पकडलाय त्यांनी खेकडा. हे बघू शकता अशा प्रकारचे खेकडे भेटतात या डोंगरावरती. तर बघा हा खेकडा आहे, मोठा खेकडा आहे. चालतंय अशा प्रकारचे खेकडे पकडतोय आता आम्ही. हे बघा त्याचे शिंगडा किती मोठा आहे, आणि किती बारीक आहे शिंगडा. तो लाल खेकडा आहे. याला मुठे बोलतात, आणि आमच्या भाषेमध्ये किरवा बोलतात याला. तर जाऊया. तो दुसरा पण पकडतोय बघा, दुसरा पण पकडला त्याने, आणि तो हसतोय. मी व्हिडिओ काढतोय आणि तो हसतोय. त्याला लाज वाटत असेल. हे बघा दृश्य काय भारी दिसतंय. हे बघा हा खूपच मोठा आहे त्यापेक्षा, आणि इकडं पण आता इकडं पण धरतोय बघा, धरला त्याने बघा. हा किरवा धरलाय आता. हे बघा अशा प्रकारचा किरवा पकडलेला होता त्याने. तर
किती मोठा आहे हा किरवा आणि त्याचं एकच शिंगटा किती मोठा आहे आणि किती लहान आहे. आता आम्ही खेकडे पकडून चाललो आहे घरी आणि बघा किती दृश्य भारी ते धुक्क पण आलं आहे आणि खूपच छान वाटतंय. आणि इथं आहे गुफा एक, त्यावरतून पाणी पडते आणि ते पाणी आम्ही पोहतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट घरी जातो आहे. आता ही गुफा बघा कशी आहे. हे बघा खालचं दृश्य, डोंगरावरचं खालचं दृश्य. आता आम्ही आता जातो आहे घरी. तर पुढल्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही जातो आहे, भेटूया डायरेक्ट. तोपर्यंत बाय बाय. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.